भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विदर्भ दौरा रद्द झालाय। अकोल्यात रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे। मुंबईत फक्त परप्रांतीयांचे लोंढे येत नाहीत तर मतदारसंघ बनवले जात आहेत। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। सोबत महापालिकेत जर भाजप सत्तेत आला तर गंभीर स्थिती निर्माण होईल असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय। ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली। ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू असा हल्लाबोल फडणवीसांनी केला। बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणताही ब्रँड नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करण्यात आलेली आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एकनाथ शिंदे यांची आज सभा होणार होती, मात्र ही सभा वेळेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे। ऐनवेळी सभा रद्द झाल्यानं उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या प्रचार सभा पार पडल्या। उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभांचं आयोजन करण्यात आलं। या सभेतून जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरेंनी पत्र लिहिलं। सरवदे कुटुंबाची सरकारनं जबाबदारी घ्यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी पत्रातून केली आहे। उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येत आहे। हा तंबू पवई चौकातील शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात उभारला जातोय। वातानुकूलित तंबूमध्ये एकाच वेळी सुमारे 800 जण बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। विरारमधील द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्णाचे अभिनेता निलेश साबळे यांनी दर्शन घेतलं। श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं असल्याची भावना निलेश साबळे यांनी व्यक्त केलेली आहे। निलेश साबळे यांनी श्रीकृष्ण भक्त प्रवीणा ठाकूर यांच्याकडून मंदिराबाबत सविस्तर माहिती घेतली। अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तिकीट नाकारण्यात गेलं, तरी काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग न स्वीकारता पक्ष मजबूत करण्यासाठी माघार घेतली। या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जाहीर सभेत स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनापासून स्तुती केली आहे।